हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 255 कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्या स्पर्धा परीक्षेचा प्रत्येक पेपर, या पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन, तो पेपर कसा सोडवायला पाहिजे, प्रत्येक प्रश्नासाठी कोणती ट्रिक वापरली पाहिजे, प्रश्न सोडवण्याची पद्धत काय, हे प्रत्येक प्रश्नाचं वैयक्तिक आपल्याला या ठिकाणी सोल्युशन पाहायचं आहे. प्रत्येक पेपर आपण, प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 255 नंबर पेपर आहे भाषा गणित. यामध्ये आपण प्रत्येक प्रश्न आपण समजून घेणार आहोत. पहा, पहिला प्रश्न असतो उतार्यावरती. उतारा काळजीपूर्वक वाचायचा असतो, त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला पाहायचे असतात. उतार्यावरचा प्रश्न आपण समजून घेऊया. पहा, खाली उतारा काळजीपूर्वक वाचा, त्याखाली प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांक शोधा. एकदा काय झाले, पृथ्वीवरील माणसांवर इंद्रदेव रागवले. माणसाचे काहीतरी चुकले आणि इंद्रदेव भयंकर संतापले. इंद्रदेवाचा राग उडवल्यावर पृथ्वीवर विचित्र गोष्टी घडू लागल्या. आकाशाचा पाऊस पडायचा थांबला. पृथ्वी सूर्याच्या प्रखर उन्हात भाजून निघू लागली. राणी मध्ये होरपळून जाऊ लागली. नदी नाले आटू लागले. विहिरी कोरड्या पडू लागल्या. पशु पक्षी तर पाण्याविना, चाऱ्याविना तडफडून प्राण सोडू लागले. माणसे तहानेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे हिंडू लागली. काय करावे हे कोणाला समजेना. देवाच्या प्रार्थना करून झाल्या, पृथ्वी प्रभूच्या विनवण्या करून झाल्या, कशाला म्हणून काही फळ येईना. म्हणून पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी इंद्रदेवाची कृपा हवी. प्रश्न पहिला पहा. पहिला प्रश्न आहे, होरपळून कोण जाऊ लागले. आता होरपळून पहा, इथे प्रश्न पहा, त्याच्यामध्ये चाऱ्या पाण्याविना प्राण सोडू लागले. राणी वनी पहा, व्यवस्थित पहा, कुठे आहे प्रश्नाचं उत्तर हे व्यवस्थित आपल्याला शोधलं पाहिजे. होरपळून कोण जाऊ लागले, कुठे आहे हे पाहायला पाहिजे. संपूर्ण उतारा बारकाईने वाचल्यानंतर हे आपल्याला सापडतं की राणी वने होरपळून जाऊ लागले. होरपळून कोण जाऊ लागले, राणी वने. पुढचा प्रश्न आहे, उतारा पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी कोणाची कृपा पाहावी. तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत होण्यासाठी इंद्रदेवाची कृपा हवी. म्हणून या पर्यायामध्ये इंद्रदेव लिहिणं गरजेचे. देव लिहून उपयोगाचं नाही. कविता, आई कसे ग पाण्याने आले भरून हे अंग, काग रडते आकाश काग सकाळपासून. हिला दिसत बरं त्याला आईने काम आलं, तुझ्या सारखाच काग हिला धाग येतो खावे. तिचे केवळ ग मोठे डोळे नकाकत होते, खाऊसाठीच आकाश काल ओरडत होते. किती रडते बिचारे आले अंगण हे भरून, सांग त्याच्या नको आकाशाला मार. अंगण कशाने भरून आलेलं आहे, अंगण कशाने भरून आलेलं आहे, तर अंगण आई कसे तर पाण्याने आले भरून आहे. तर अंगण कशाने भरलेलं आहे, पाण्याने भरलेलं आहे. मातीने, फुलांनी, पाण्याने, तर पाण्याने. आता या कवितेमध्ये कोण रडत आहे, कोण रडत आहे, तर इथं किती रडते बिचारे. कोण रडत आहे, नको आकाशाला मार. म्हणजे कोण रडत आहे, आकाश रडते. त्यामुळे उत्तर येईल आकाश. पुल्लिंग व स्त्रीलिंग दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता. काही शब्द दोन्ही लिंगात येतात, काही शब्द हे फक्त एकाच लिंगामध्ये असतात, हे आपल्याला पाहायचं. शिक्षक हा कोणत्या लिंगामध्ये येतो, तो एक शिक्षक, ती एक शिक्षिका. हे शिक्षक कोणत्या लिंगामध्ये येईल, शिक्षक येणार आहे, तो एक शिक्षक म्हणजे पुल्लिंग येणार. शिक्षकाचं लिंग पुल्लिंग.
याच्यासाठी तो ती ते, तो ती ते केवळ एवढंच नाही, त्याचे एक वचन करण्यासाठी एक हा शब्द देखील वापरायचा असतो. म्हणजे बनवताना तो एक अशी सवय लावा, कधीही चुकणार नाही तुमचा लक्षात. तो एक शिक्षक म्हणजे पुल्लिंग. लेखिका, लेखिका काय म्हणा, ती एक लेखिका म्हणजे काय, स्त्रीलिंगी. तो एक लेखक पुल्लिंग, ती एक लेखिका स्त्रीलिंग. इंजिनियर, इंजिनियर पहा, तो एक इंजिनियर, ती एक इंजिनियर. माझे पप्पा इंजिनियर आहे, माझी मम्मी इंजिनियर आहे. म्हणजे हा शब्द पुल्लिंग मध्ये पण येणार आहे आणि स्त्रीलिंग पण आहे. मी दोन्ही लिंगामध्ये हा शब्द येतो. संपादक, तो एक संपादक म्हणजे हा पुल्लिंग आहे. आणि स्त्रीलिंग काय शब्द होईल, ती एक संपादिका. पुल्लिंगी शब्द आहे संपादक, स्त्रीलिंगी संपादिका. त्यामुळं त्या ठिकाणी दोन्ही लिंगात येणारा इंजिनियर शब्द आहे. कुरंग या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कुरंग. कुरंग म्हणजे हरिण. हे समानार्थी शब्द आपली पाठच असते. कुरंग म्हणजे हरिण. हरिण पर्यंतच नाही, महाराणाला समानार्थी शब्द काय, मृग. कुरंग म्हणजे मृग, मृग म्हणजे हरिण. एक म्हण तयार करायची पहा. यासाठी आपल्याला म्हणी पाठ असल्या पाहिजे. यामध्ये आलेल्या शब्दावरून आपल्याला म्हणी बनवता आल्या पाहिजे. त्या मे तशी, या म ती शी. आता इथे त्या मध्ये गेले की जिथे इथं खोड आहे म्हणजे काय म्हणून तयार होईल हे लक्षात लगेच आलं पाहिजे आपल्याला. जित्याची खोड, पर्यायकडे वापरायचा, जितेची खोड. मेल्याशिवाय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा बदलत नाही. आता इथं काय आहे ते पाहूया. आपण वाचलेली आहे मग त्यामुळे अशा वाचलेल्या असतील तर त्या सुचतात. हा बरोबर, जित्याची खोड शब्द घेऊया आपण. जी, जी त्या ची खो ड मे ल्या शी वा य जा त ना ही सगळे शब्द बसतात. मी तर सगळे अक्षर लिहायची, त्यातनं कोणते कोणते शब्द वापरल्याचे पर्याय पद्धत वापरायची, कोणते शब्द केले कोणते शब्द राहिले. याचा अर्थ काय होतो, जी त्याची खोड मेल्याशिवाय जाते म्हणजे मूळचा जो स्वभाव आहे तो कधी बदलत नाही. म्हणजे पीळ जळेल बाबा पण वळ जळत नाही, सुंब जळेल पण पीळ जळत नाही. या पद्धतीनं मूळचा स्वभाव कधीही बदलत नाही असा त्याचा अर्थ पाहिजे. इतर दोन्ही बाजूने अडचणी सापडणे. याचा अर्थ ही कोणती होते, आगीतील फुटफुट्यात याचं उत्तर चुकलेलं आहे, ते दुरुस्त करूया. मूळचा स्वभाव बदलत नाही. ओके, तर पुढील प्रश्न काय, मूळचा स्वभाव कधी बदलत नाही. नुकसान होणे या अर्थाचा वाक्प्रचार. नुकसान होणे, वाचपा काढलेली बदला गेली, वाट लागली, सगळी वाट लागली धंद्याची म्हणजे नुकसान होणे. बोट मोडणे म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे, वाटेत जाणे म्हणजे त्याच्याशी भांडण करणे. इथं नुकसान होणे, वाट लागणे, संपूर्ण धंद्याची वाट लागली असं म्हणतात. पाऊस पडला नाही, संपूर्ण शेतीची वाट लागली, प्रचंड पाऊस झाला, सगळ्या शेतीची वाट लागली म्हणजे नुकसान झालं अशा पद्धतीने. अगदी शब्दाची जात ओळखा. सैनिकांनी सीमेवर शौर्य गाजवले. सैनिकांनी सीमेवर शौर्य गाजवले. यातलं क्रियापद आहे गाजवले. हे काय आहे, क्रियापद.
या क्रियापदाला कोणी, कोठे, काय, किती नाही, कोणी, किती, काय. कोणी पहिले तर कोणी क्रियापदाला प्रश्न विचारला. कोणी गाजवले, सैनिकांनी, म्हणजे हे काय येणार आहे, नाम. काय गाजवले, शौर्य, हे नाम येणार आहे. कोठे गाजवले, सीमेवर, हे पण नाम येणार आहे. सैनिकांबद्दल विशेष माहिती काय सांगितली का, नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल काही विशेषण लिहिले नाही. त्यात कोणतं नामाबद्दल शब्द आलाय का, नामाबद्दल कोणता शब्द आलाय का, सर्वनाम नाही. म्हणजे सैनिक, सीमान, शौर्य ही सर्व नामच आहे. त्यामुळे उत्तर शौर्य हे काय येणार आहे, नाम येणार आहे. खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह, आम्ही धावत गेलो, उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह पाहिलं, साधं वाक्य, आम्ही धावत गेलो. यात भावना व्यक्त करणारा कोणता शब्द आहे का, अबब, अरे चा, अरे रे, असं कोणते नाही, त्यामुळे ते चुकीचं आहे. तुझे नाव काय, प्रश्नचिन्ह बरोबर आहे. मी तिसरी शिकतो, साधं वाक्य आहे, बरोबर आहे. अबब कितीही गर्दी, अबब किती गर्दी ही, हे उद्गार व्यक्त झाले, उद्गाराचे चिन्ह बरोबर आहे. चुकीचं आहे, आम्ही धावत गेलो, त्या ठिकाणी पूर्णविराम पाहिजे. रवींद्रनाथ टागोर यांना कोणती उपाधी दिली जाते, रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव. लोकमान्य उपाधी टिळकांना, बाळ गंगाधर टिळक. कर्मवीर भाऊराव पाटलांना, नेताजी सुभाषचंद्र बोसांना. हे आपल्याला सगळं सांगतात. कर या शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ असणारे शब्द. कर पायाचा एक अर्थ होतो, सूर्याचे सहस्र कर जमिनीवरती आले, म्हणजे एक अर्थ होईल किरण, एक अर्थ होईल सूर्याचे किरण. दुसरा कर निसर्गाने जी क्रिया केली ते कर माझे झोके, म्हणजे अशी अद्भुत गोष्ट की तिथं हे कसं घडलं हे काही कळत नाही, त्याला म्हणतात कसं घडलं ते माझे कर जुळते, म्हणजे हात, कर म्हणजे हात जुळणे, हात, कर म्हणजे हात. आणि दुसरा कर म्हणजे सारा, शेत सारा, घरावरचा कर, वस्तू मागवल्या वस्तूवरचा कर. आता इथं पर्याय बघायचे. कर म्हणजे वायू वारा होतो का, वायू वारा म्हणजे पवन, दोन्ही सारखे वेगळे वेगळे पाहिजे, पण करचा त्यातला कोणाचाच अर्थ होत नाही. दुसरा हात आणि सारा, हात सारा म्हणजे दुसरं बरोबर आहे. तिसरा काठ बाण, कशाचा, तीर शर, याचा काठ होईल, तीरचा अर्थ काठ आणि बाण होईल, ही चुकीचं आहे. भाव दर किंमत, भावचा हा शब्द आहे, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, हत्तीच्या घराला काय म्हणतात, हत्ती ज्या ठिकाणी राहतो त्याला काय म्हणतात. तर हत्ती जर माणसाने बांधला असेल त्याला अंबारखाना म्हणतात. किल्ल्यावरती वगैरे असतो किंवा किल्ल्याच्या खाली ज्या ठिकाणी हत्ती ठेवले जातात ते अंबारखाना. आणि नैसर्गिक असेल तर तो जंगलात गवतामध्ये राहतो, उत्तरी अंबारखाना. पिंजरा पोपटाचा असतो, ढोली घोबडाची असते, पागा घोड्याचा असतो, तो किल्ल्यावरती. जमिनी आपलं मैदानावरती जर घोड्याचा असेल तर त्याला तबेला म्हणतात. पुढे प्रश्न, सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात, सिंहाचा छावा, सिंहाचा बच्चा, सिंहाचा छावा. पाडस कुणाचा, हरणाचं, शावक पण हरणाचं, बच्चा किंवा बछडा वाघाचं. उत्तर येणारे छावा. पुढे पहा, खालील संबोधक शब्द पथक कोणाचे असते. वाद्याचे काय असतो, वाद्याचा संच असतो, वाद्याचा संच. बँडचं काय असतं, पथक असतं, बँडचं पथक. मंडळाचं काही नसतं, मंडळाचं लोकांचं मंडळ असतं, गणपतीचं मंडळ असतं, शिवजयंतीचं मंडळ असतं. आणि प्रवाशांचा जाथा असतो, प्रवाशांचं पथक नसतं, प्रवाशांचा जाथा असतो, प्रवाशांचा अजूनही वेगळ्या येऊ शकतात. तर बँडचं पथक असतं. पुढे पहा, खालील पर्यायाचे नाम असलेल्या पर्याय ओळखायचा. नाम कोणतं आहे, मंदिर हे नामच आहे.
विठ्ठल हे पण नामच आहे, खेळ हे पण नामच आहे, आणि चांगला हे विशेषण. चांगला खेळ, चांगला मुलगा हे विशेषण. आपल्याला काय विचारले? नाम असलेला, इथं काय बदलाय? नाम नसलेला बदलाय चांगला. इथं नाम असलेलं मंदिर हे पण नावच आहे, विठ्ठल हे पण नावाच आहे, खेळ हे पण नावच आहे, चांगला होतं त्यावर पाहिजे आपल्याला. इथं दुरुस्ती करू आपण आणि सरकी मध्ये चांगला घेऊन बदलूया उत्तर. आणि तिथं आपल्याला तिथं प्रश्न बदलावा लागेल. प्रश्न क्रमांक 15 रिपीट 16वा 15 पुढचा प्रश्न पहा 17वा. मुंग्यांचे सामर्थ्य संघटित आहे या वाक्यातील उद्देश. उद्देश ओळखण्याचा अगदी सोपं आहे. मुंग्यांचे सामर्थ्य संघटनेत आहे. याचं क्रियापद ओळखायचं. संघटनेत आहे, यातलं क्रियापद आहे. आहे म्हणजे असणे. आहे म्हणजे असणे. असना यातला मूळ धातू आहे अस. आणि याला प्रश्न विचारायचे. नारा, नारी किंवा नारी. पुल्लिंगी असेल तर नारा, स्त्रीलिंगी असेल तर नारी, आणि नपुंसकलिंगी असेल तर नारी. मग असणारे काय? सामर्थ्य. असणारे काय? सामर्थ्य. मग त्याचा उद्देश काय? सामर्थ्य. आता हे नुसतं सामर्थ्य आहे का? तर हे मुंग्यांचे सामर्थ्य. हे त्या सामर्थ्याबद्दल विशेष काय माहिती सांगितली? मुंग्यांचे सामर्थ्य, नुसतं सामर्थ्य आहे. आता मग जर आपण नुसतं सामर्थ्य घेतलं तर काय चूक होते? पहा, नुसतं सामर्थ्य घेतलं मुंग्यांचे संघटित आहे नाही, इथं मुंग्यांचे सामर्थ्य हे जर उद्देश घेतलं. पहा काय असणारे सामर्थ्य, असणार नाही, असणारे नाही. इथं प्रश्न नपुंसकलिंगी येतो तर मला बघायचं विचारू ना. असणारे काय, असणारा काय, असणारी काय, असणारे काय. तर असणारे सामर्थ्य. मग आता हे नुसतं सामर्थ्य घेतलं तर राहिलं काय? मुंग्यांचे संघटनेत आहे. तर तिथं अर्थ पूर्ण होत नाही. तर इथं मुंग्यां नुसतं सामर्थ्य तर नाही, सामर्थ्याच्या बद्दल विशेष काय माहिती सांगितलं? कोणाचे सामर्थ्य? तर मुंग्यांचे सामर्थ्य. पण नुसतं बैलाचे नुसतं कान नाही, बैलाचे कान. बैला कानाबद्दल काय माहिती दिली? तर बैलाचे कान, सश्याचे कान. नुसतं कान नाही तर सश्याचे हे पण त्याबरोबर घ्यावं. सामर्थ्य कोणाचे? तर मुंग्यांचे. या ठिकाणी उद्देश काय येणार? मुंग्यांचे सामर्थ्य. आपल्याला विचारले काय याच्यात? उद्देश विचारले. आणि विधेय काही संघटनेत आहे, त्यामुळे उद्देश मुंग्यांचे सामर्थ्य. नुसतं सामर्थ्य येणार नाही. हा सोपा वाटतं तेवढाच अवघड पण प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घेतो. पहा हा बदलतो देखील उत्तर. पहा राजाने मुकुट घातला. पहा बदलतो कसं उत्तर येतं का? राजाने मुकुट घातला यातला उद्देश काय? विधेय. क्रियापद घातला, मूळ धातू घाल, घालणारा राजा. म्हणजे उद्देश काय? राजा. विधेय काय? मुकुट घातला. आणि हेच वाक्य बदललं तर बा राजाला मुकुट शोभतो. आता इथं कला दुसरा उतारा पाहिजे. मुकुट शोभतो. जर हे वाक्य घेतलं राजाला मुकुट शोभतो, यातले क्रियापद काय? शोभतो. मूळ धातू शोभ. शोभणारा मुकुट. इथं उद्देश काय होणार आहे? मुकुट. विधेय काय? राजाला शोभ. इथं काय? राजाने मुकुट घातला, क्रियापद घाल, मूळ घातला, मूळ धातू घाल, घालणारा राजा. इथं उद्देश काय? राजाने. इथं उद्देश राजाने. विधेय काय? मुकुट घातला. म्हणजे या ठिकाणी मला क्रियापद शोधता आलं पाहिजे. क्रियापदातला मूळ शब्द शोधला पाहिजे आणि त्याला नारा
नारी आणि नारे हे वापरले पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे, जे उत्तर येईल ते असतं उद्देश. या पद्धतीने पुढील प्रश्न पहा. बैल या शब्दात खालीपैकी कोणता समानार्थी शब्द? बैलाचे समानार्थी शब्द चरण, खोंड, वनराज, सूत. सूत चरण म्हणजे पाय, खोंड म्हणजे बैल, वनराज म्हणजे सिंह, सूत म्हणजे दुसरा अवतार आहे सूत. सहला पहिला अवतार सूत म्हणजे आपण का आपल्या कपड्याचं जे आहे ते. सहला दुसरा अवतार सूत म्हणजे मुलगा, म्हणजे या ठिकाणी खोंड येणार आहे. पुढे पहा. सळसळ कशाची? कशाची सळसळ? तर पाण्याची सळसळ. पाण्याची काय असते? पाण्याची पाण्याचा खळखळा. पाण्याची नाही तर पाण्याचा पाहिजे, पाण्याचा खळखळा. वाऱ्याची झुळझुळ, झुळझुळ वारं. धारांची तर या ठिकाणी पानांची सळसळ असते. आता दुसऱ्याच्या श्रमाचा आपण फायदा करून घेणे या अर्थात. दुसऱ्याने श्रम केले त्याचा फायदा आपण करून घेणे, याचा काय होतो? ऐका बिळावर नाक. देश तसा वेशचा अर्थ काय होतो? जशी परिस्थिती तसं बदललं पाहिजे आपल्याला. गर्वाचे घर खाली गर्व केले ते एक ना एक दिवस आपला कोणतरी आपला वरचढ भेटतो, त्यामुळं ऐक्या बिळावर नाक. खाली पर्यंत अशुद्ध शब्द आंबा, केळी, फणस, अननस. या चुकीचा डोळ्याला लगेच जाणवतो तर फणस चुकीचा आहे, तिथला न बाणाचा असतो. लिहिताना फणस कसं लिहितो हे लगेच डोळ्याला जाणवतं. हे कधी जाणवतं? वाचन आपलं भरपूर असेल. पुढील प्रश्न पहा. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरल? पहा. मेथीच कशाला हवी? वाक्याचा उच्चार पहा. मेथीच कशाला हवी हा प्रश्न आहे का उद्गारवाचक चिन्ह आहे? पहा बरं. कधी मम्मी म्हणत असेल तर काय म्हणेल? मेथीच कशाला हवी? मेथीच कशाला हवी? दुसरी चालणार नाही का? म्हणजे इथं काय प्रश्न विचारला, मेथीच कशाला हवी तुम्हाला? अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह आहे. आता इथे जर उद्गारवाचक करायचं असेल तर कशाला कसं होईल? इथं मग मेथीच कशाला हवी असं होऊ शकतं, परंतु त्या ठिकाणी थोडंसं उद्गारवाचक चिन्ह होतं. हे तिसरीचा आहे प्रश्न, त्यामुळं तिसरीच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह आहे. आता हे 6वी 7वी 8वीच्या ह्याने जर म्हणलं तर उद्गारवाचक चिन्ह, त्याला तेवढ्या बारकाईने विचार करावा लागतो. अभ्यास केल्यावर तो पोहायला गेला या वाक्यातील सर्वनाम क्रियापद पोहायला गेला. पोहायला जाणारा कोण? तो. मग तो हे नाव आहे कोणाचं? कुठल्या तरी व्यक्तीचं, त्यामुळे याच्यामध्ये तो हे सर्वनाम. अभ्यास नाम, पोहायला इथं पर्यायी पद्धत वापरायची. पोहायला नाम, पोहणे नाम, केल्यावर क्रियाविशेषण, अभ्यास नाम, तो सर्वनाम. तो म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीबद्दल आलेला, त्या गुणाबद्दल. 24वा. आम्ही शाळेच्या सभोवताली टिंबटिंब लावली या वाक्यात रिकाम्या जागी कोणता अनेक वचनी शब्द आहे? अनेक वचनी शब्द पाहिजे आपल्याला, एक वचनी नाही. अनेक वचनी, अनेक वचनी कोणता शब्द आहे ते पहा. आम्ही शाळेच्या सभोवताली टिंबटिंब लावली. आता पहा, झाडे वाक्य वापरा. आम्ही शाळेच्या सभोवताली अनेक वचनी म्हणजे तिथं 5 शब्द वापरा. एकपेक्षा जास्त म्हणजे अनेक शब्द वापरायचा नाही झाडे. आम्ही शाळेच्या सभोवताली 5 झाडे लावली म्हणजे तिथं कोणता पाहिजे? झाड. एक वापरायचं, एक झाड लावले. पण क्रियापद लावले तिथं झाडे घेतलं तरच होईल. बाकी तर झाडे लावली, झाड लावले, झाड्या लावल्या नाही. तिथं झाडे आणि वचनी शब्द आहे. बापूजी कोणास म्हणतात? बापूजी, बापू हे महात्मा गांधींना, मोहनदास करमचंद गांधी संपूर्ण, जवाहरलाल नेहरूंना चाचा म्हणतात, लोकमान्य टिळकांना काय म्हणतात? लोकमान्य म्हणतात. बाळगंगाधर टिळक ही लोकमान्य उपाधीच आहे. दादाभाई नौरोजींना पितामह. म्हणजे जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्याच्या भोवती येणारं सर्व पाहिलं पाहिजे. 26वा. सव्वा सातशे. सव्वा म्हणलं की तिथं एक पूर्ण, अर्धा आणि पाव हे तुम्हाला कळतात. एक पूर्ण शे आहे, शे म्हणजे 100. अर्धाशे म्हणलं की 50 होईल. पावशे म्हणलं की त्याचे 4 लाख 25 च्या मध्ये. 725 म्हणजे 700 आणि पाव.
700 आणि पावभाग 700 पावभाग म्हणजे 25 किती झाले 725. पर्याय क्रमांक 2. अरे सगळे पर्याय पण आपल्याला कळले पाहिजे. 750 हे 750 हे 735 आहे. याला काय व्यवहारामध्ये म्हणत नाही. 5079 ही संख्या अक्षरात कशी लिहा. पर्याय पद्धत वापर. 5069 चालेल का. 5079 बरोबर आहे. 5059 चुकीत आहे. 5089 चुकीत आहे. उत्तर 5079. 70 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे. 44 22 32 44 22 32 मूळ संख्येचा मोबाईल नंबर 44 32 23 44 22 23 21. हे पहिल्या 100 मध्ये आहे. 1 ते 10 मध्ये 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 41 ते 50 51 ते 60 61 ते 70 आणि आपल्याला 70 ते 100 पर्यंत म्हणल्या किती आल्या 6 आल्या. आपल्याला या सांगता यायला पाहिजे या कोणत्या येतील. या 6 आपल्या आलेल्या आहेत. 71 73 79 83 89 आणि 97. या मूळ संख्येच्या मोबाईल नंबरवर आपल्याला सांगता येतात. मोजायला तरी आपल्याला सांगता येतात. 5 रुपये म्हणजे किती. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 5 रुपये म्हणजे 500 पैसे. इथे 1 रुपया आहे त्याचे सुद्धा केले पैसे किती होतील 100 पैसे. 2 रुपयाचे 200 3 रुपये 300 4 रुपये 400 5 रुपयाचे 500 पैसे. पुढे 63 दिवस त्याचे आठवडे करायचे. तिसरा प्रश्न आहे 63 दिवस याचे आठवडे करायचे. एका आठवड्याचे दिवस 7 असतात. भागिले 7 7 9 63 म्हणजे हे झाले आठवडे. आठवडे झाले 9. दिवस बाकी किती राहिली बाकी 0 राहिली. म्हणजे 9 आठवडे करते. 9 आठवडे वरती काही दिवस राहणार नाही. सव्वा अपूर्णांकात कसं आहे. 5 सव्वा भाकरी म्हणजे गेले की आपल्या डोळ्याकडे आले 1 आणि किती घ्यायचे याचे 4 भाग त्यातला 1 जी पूर्ण 1 आली आणि याचा अपूर्णांकात कसं लिहितो 1/4 याचा पाव भाग घेतला आणि पूर्ण घेतली जी 1 पूर्ण घेतली आणि 1/4 याचं वाचन कसं होतं 1 पूर्णांक 1 पूर्णांक म्हणजे 1 पूर्ण 1 पूर्णांक 1/4 1 पूर्णांक 1/4. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ओके. पुढील प्रश्न 5 8 6 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी 3 अंकी विषम संख्या 5 8 6. याच्या प्रश्न काय म्हणलेले मोठी सर्वात मोठी. अगोदर सर्वात मोठी बनवायची. लहान विचारलं सर्वात लहान मोठी विचारलं सर्वात मोठी बनायची म्हणजे अंकांचा अंतर टाकून लावायला लागतो. 8 नंतर 7 नंतर 5. नंतर काय विचारलेलं आहे सर्वात मोठी विषम. विषम आहे का पाहायचं. विषम कशाने कळतं 1 तसं 5 म्हणजे कशी आहे विषम होते म्हणजे काय बने हे 3 बने. आता जर सम विचारलं सम विचारले तर काय करावं लागेल. समांक शेवटला पाहिजे. आहे का हा समांक नाही. हा आहे का नाही. हा आहे तो उचलून शेवटला टाकावं लागेल. सम विचारलं मग बाकीचे पुढे सरतील 7 5 8 ही सम आपल्याला विचारली विषम आहे उत्तर 875 लिहून टाकायचं. सम विचारले तर 758 होणार आहे. आपल्याला ती काही विचारले तर नाही. 5000 म्हणजे किती. आता पहा लगेच 1000 म्हणजे 1000 मग याच्या अर्धा केले तर किती होते 500 500. यांचे पाव केले तर
याचे 4 तुकडे केले तर 250 250 250 250. यातलं पाव हजार म्हणजे किती झाले? 250. उत्तर काय येणार आहे? पाव हजार म्हणजे 250. 750 म्हणजे पाऊण हजार. 500 म्हणजे अर्धा हजार. अर्धा हजार म्हणत नाही. 1250 म्हणजे 1000 आणि 250 म्हणजे झाले 1500. हे सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढे आहे 86. बेरीज आहे ती तिथंच आडवी करता आली पाहिजे पेपरवर. 86 अधिक 1537 अधिक 9 याची बेरीज करताना एककाची बेरीज करा. 9 7 16 16 6 22 22 2 2 कुठे? दशकाची. दशकात इथं दशक नाही, इथं आहे 3 2 5 आणि इथे 8 8 5 13 1300 3. आजचा शतकाचा. शतकाचं घर इथं आहे का नाही? इथं आहे का नाही? इथं 5 रे 6. आजचा काही नाही. हजाराचं घर 1 1632. पर्याय क्रमांक 2. उभी मांडणी केली काय हरकत नाही. बाजूच्या घड्याळात किती वेळाने 6 वाजते? आता किती वाजले त्या घड्याळामध्ये? 5 वाजून 15 मिनिटं. आता घड्याळामध्ये वाजले 5 वाजून 15 मिनिट. घड्याळातून मोजून पाहिलं तरी काय हरकत नाही. हे 6 वाजते. 6 म्हटलं आत्ता वाजलेले वजा 6 मधलं 6 म्हणजे 6 वाजून 0 येतं. त्यातला आत्ता वाजले 5 वाजून 15 मिनिटं वजा करायला. 0मधनं 15 जातील का? 15 0 घालवायचे का? तर इथं काही करावं लागेल पहा. या तासामधले एक सुट्टा करावा. 1 तास म्हणजे इथनं 1 तास इथं घेतलं, इथं किती राहिले? 5. 1 तास सुट्टा घेतला म्हणजे 1 तास बरोबर किती असतात मिनिटं? 60 मिनिट. 1 तास बरोबर 60 मिनिटे. ही 1 तास सुट्टा केला तरी 60 मिनिटं मिनिटामध्ये. एक तास आहे मिनिटे. मग 60 मिनिटांमधनं 15 मिनिटं घालवायचे. आता 0तनं 5 जात नाही. मला 4चा घ्या देऊन टाका. 10तनं 5 गेले 5. 7ला 2 गेले 4. इथं 5तनं 5 गेले 0. 45 मिनिटानंतर 6 वाजणार. किती? 45 मिनिट. मग एक पुढं मोठं ते चालेल किंवा इथं 5 इथनं 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 25 30 35 40 45 मिनिट. म्हणजे या पद्धतीने आपण मोजलं तरी चालेल. 45 मिनिटानंतर 6 वाजणार आहे. पुढील प्रश्न घ्या. 7 अंश छेद 17 अंश छेद 7 हा पूर्णांक कसा आहे? प्रश्न क्रमांक 36. 17 अंश हा अंश आहे. पुढे छेद किती आहे? 7. त्याला अंशाधिक पूर्णांक म्हणतात. 17 अंश आणि छेद 7. 17 अंश छेद 7 हा लिहिताना पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने लिहिलं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. 4 आठवड्यात एकूण किती दिवस असतात? एक आठवडा 37वा प्रश्न. एक आठवडा 7 दिवस. एक आठवडा म्हणजे 7 दिवस. मग 4 आठवडे याची किती पट झाली? 4 पट झाली. किती झाली? 4. याची पण काय करायची? 4. ही एकमान पद्धत आहे. 7ची 4 पट 7 चोक 28 दिवस. म्हणजे या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. पुढील प्रश्न पहा. 115 गुणिले 3. 115 आडवा हा गुणाकार देखील आला पाहिजे आपल्याला. उभी मांडणी करून करायला तुम्ही नक्कीच. 38वा प्रश्न. 3 ने 5 ला गुणलं. 3 5 15 1505 झाले 1 दशकाच्या. आता या 3 ने 1 ला गुणलं. 3 1 3 आणि हातचा 1 4. आता काय हातचा आलेला नाही. आता 3 ने 1 ला गुणलं. 3 1 3. उत्तर किती आलं? 325. सोपी पद्धत. 115 आहे. 15ची तिप्पट 45. 100ची तिप्पट 300. 345. म्हणजे हुशार मुलं या पद्धतीने जातात.
सोबतच्या आकृती एकूण किती रेषा आहे? रेषा कशाला म्हणतात पहा, प्रश्न क्रमांक 39. ज्या दोन्ही बाजूने बाण असेल तर त्याला रेषा म्हणतात. याला काय म्हणतात? रेषाखंड म्हणतात, याला किरण म्हणतात. आता रेषामध्ये सांगितलं आपल्याला, हा 1 2 3 हा नाही चालणार, रेषाखंड आहे, हा किरण आहे, हा किरण आहे, हा इथे एक रेषा. 1 2 3 4 किती रेषा आहे? 4 रेषा आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे एका पेनाची किंमत 7 रुपये तर 9 पेनाची किंमत किती? पहा इथे पेन आणि किंमत, पेन आणि किंमत. 1 पेन 7 तर 9 पेन, 1 पेनची किंमत 7 रुपये, 9 पेनाची किंमत X. सोपं आहे ते अवघड करणं, हे खरं कौशल्य. अवघड आहे ते सोपं वरून आपण सोडवतो. सोपं प्रश्न अवघड पद्धतीनं इथं दोन्ही आहे, म्हणजे इथं दोघांचा गुणाकार केला. X बरोबर दोन्ही आहे 9 गुणिले 7 आणि भागिले एकटा येतो 1. 9 7 63 अंश छेदले उत्तर काय येणार आहे? 63 अरे 3. पुढील प्रश्न पहा, 4 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची बेरीज. 1 अंकी लहानात लहान 1, 2 अंकी लहानात लहान 10, 0 ही लहानात लहान संख्या नाही, 3 अंकी लहानात लहान 100, 4 अंकी लहानात लहान 1. आता 4 अंकी मोठ्यात मोठी, 1 अंकी मोठ्यात मोठी 9 आहे, 2 अंकी मोठ्यात मोठी 9, 3 अंकी मोठ्यात मोठी 990, 4 अंकी मोठ्यात मोठी 9990. याची काय विचारलेली आपल्याला? बेरीज. 9 0 9 9 0 9 9 0 9 9 1 10. उत्तर किती? 10,990. पुढचा प्रश्न पहा, रिकाम्या चौकटीमध्ये संख्येचे एकाखाली एक संख्या लिहिली, तुलना करणं सोपं जातं. एकाखाली एकक, दशकाखाली दशक. 300 आणि 332. मोठी कोणती येणार आहे? 332. जी संख्या मोठी तिकडे काय करायची? शिंगे करायची. 300 आणि 332. मोठी 332 तिकडे शिंगे करा. पर्याय क्रमांक 2 येणार. पुढील प्रश्न, 512 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 शतक होतात? 6 शतक एकक, दशक, शतक. किती शतक? 6 शतक. 6 शतक शतकाच्या घरात 6 मांडले म्हणजे किती झाले? दशक केले तर 60 दशक. 6 शतक म्हणजे 60 दशक. एकक कराय म्हणजे एकापर्यंत 0 दिले. 6 शतक म्हणजे 600. गणित काय होईल? 512. 43वा प्रश्न आहे. 512 अधिक किती माहित नाही, एक्स म्हणा, चौकट ठेवा, बरोबर 600. आपल्याला एक्सची किंमत काढायची, याला मोकळा करायचा, याला अधिक येते तिकडे पाठवले तर वजा, म्हणजे काय करायचं? एक्स बरोबर हे 600 पलीकडले होते ते अगोदर घ्या, नंतर इकडून गेलेले 512 वजाबाकी करायचे. वजाबाकी आडवी करूया. शून्यातनं 2 जातात का? नाही. 2 शून्य घालवायचं का? नाही. मी शून्यातनं 2 जात नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात द्या. झाले किती? 10. 10तनं 2 गेले 8. आता शून्यातनं 2 घालायचे जातात का? नाही. मानाचा आजचा घ्या, झाले 10. पुढल्या घरात देऊन टाका लागेल. मानाचा आजचा पुढल्या घरात द्यायचा. 10. 10तनं 2 गेले 8. 7तनं 6 गेले 0. उत्तर किती? 28. ओके. चला पुढील प्रश्न, 49 नंतर 7च्या टप्प्याने येणारी दुसरी संख्या. 49च्या नंतरचा 7चा टप्पा पाहिजे. 49 याच्यामध्ये अधिक 7 केले, 49 मध्ये अधिक 7 केले तर कोणती होईल? पहिला 49 आणि 49च्या नंतर 7चा टप्पा म्हणजे 7 मिळवले. 49 7 9 7 1606 4 5 काही संख्या 56. 49 7 56. पाहिजे उत्तर चुकले, 63 दिले. दुसरी संख्या येईल. ओके, ही पहिली संख्या आहे. ही पहिली 49च्या नंतरची पहिली. आपल्याला दुसरी विचार काय करावं? 56 मध्ये अधिक 7, 56 7 63. गडबडीत कशा चुका होतात पहा. आपल्याला पहिली विचारले नाही. 49 7 56 ही पहिली आहे, दुसरी 56 7 63. त्या उत्तर पर्याय क्रमांक 4. एक अंकी विषम संख्या किती आहे?
एक अंकी संख्या कोणत्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. એટલે विषम कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी काय पाहिजे? एकक स्थानी 1 3 5 7 9 किती अंकी असू द्या. एकक स्थानी 1 3 5 7 9. इतर 1 विषम 3 विषम 5 आहे 7 आहे 9 आहे. ही कशी आहे? सम. ही सम ही सम ही सम. विषम किती आल्या? 5 4 सम. तुम्हाला दुसरं 1 ते 10 मध्ये एक अंकी संख्या 9च आहे. ओके 10 2 अंकी. पुढे 74 अंश छेद 98 याचे वाचन कसे? 74 अंश छेद 98 याचं वाचन काय होईल? 74 काय अंश, हा काय अंश, हा काय छेद. 74 अंश आणि छेद 98. 74 अंश छेद 98. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 91च्या अगोदर क्रमाने येणारी 5वी समसंख्या. 91च्या अगोदर येणारी 5वी पहिली अगोदरची विचार. पहिली कोणती? 90. दुसरी कोणती त्याच्या अगोदर? 88. तिसरी कोणती? 86. चौथी कोणती? 84. पाचवी कोणती? 82. असं काढावं लागेल. 82 84 86 88 90. 91च्या अगोदर पहिली 90, दुसरी 88, तिसरी 86, चौथी 84, पाचवी 82. ही सोपी पद्धत झाली. प्रिय छोटे असेल तर ठीक आहे, पण जेव्हा आपल्याला मोठं गणित सोडवायचं असतं तेव्हा ही पद्धत नाही. आपल्याला काय करायचं? पहिली संख्या विचारली, पहिली संख्या. पुढची विचारली असेल तर अधिक, मागची विचारली असेल तर वजा, आणि मग इथं किती विचारले? विचारले 5. राहिला किती? 4. 4 गुणिले 2. 5वी विचारले तर आपण 1 काढली म्हणजे राहिल्या किती काढायच्या? 4. म्हणजे इथं काय पाहिजे? राहिलेल्या संख्या गुणिले 2. आता पहा हे गणित या पद्धतीने सोडूया. 91च्या अगोदरची 91च्या पूर्वीची 5वी सम विचार. मग 91च्या पूर्वीची पहिली सम 90. 90 अगोदरची विचारली म्हणून वजा. आता पहिलीकडे राहिल्या किती काढायच्या? 4 गुणिले 2. मग पदावली अगोदर कोण सोडवा? 90 वजा 4 गुणिले 8. 90 मधून 8 गेले 82. आले फक्त 82. उत्तर पर्यायामध्ये दिलेलंच नाही आहे उत्तर. इथे आपल्याला काय दिले? 80. 91च्या अधिक्रमाने येणारी 5वी सम, पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी. 82 यायला पाहिजे. उत्तर इतर दुरुस्त करूया आपण. इथे मी चुकलेलं आहे, इथे दुरुस्ती करूया. ओके. पर्याय क्रमांक 4. त्याला पुढे प्रश्न. सोबतचे 8 बिंदू जोडून प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येते? पहा रेषाखंड काढता येते विचारलेले आपल्याला. इथं तो रे शब्द राहून गेलेला आहे. जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येते? पाहिजे बिंदू किती दिले? सगळे बिंदू मोजा. 2 3 5 आणि 3 8 आहे. मांडतात आपले 1 2 3 4 5 6 7 8. आपले सगळे जोडत बसायचे, फक्त एकच जोडून पाहिजे. पण या बिंदूतून किती रेषा काढता येतील? 1
2 3 4 5 6 7 8 एका बिंदूतून पाहू आपण 1 2 3 4 5 6 7 मी पहिल्या बिंदूतून जास्त किती काढता येतात 7 काढता येतात दुसऱ्या बिंदूतून याच्यातून 1 2 3 4 5 6 हे जोडायचं नाही हे मी जोडले दुसऱ्या बिंदूतून किती काढता येतात 6 तिसऱ्या बिंदूतून 1 2 3 4 5 या तिसऱ्या बिंदूतून किती काढले 5